दरम्यान पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। दुभती जनावरं आणि उभी पिकं वाहून गेली आहेत। घरदारा आणि गोठ्यात चिखल झाला। हे संकट कमी की काय? आता नुकसान भरपाईसाठी जमीन शोधण्याची वेळ पूरग्रस्त शेतकऱ्यांवर आली आहे। शेतकऱ्यांना शेती सापडेना। मी गेले 2-3 दिवस झाले शोधतोय शेत, पण शेत काय दाखवत नाही। पूरग्रस्त शेतीच्या पंचनाम्यात विघ्न। कोणी काढलंय ऍप्लिकेशन? शासनाने काढलं। मग फसवणूक कोण करणार? शासनच करणार नाही। शेतकऱ्यांची शेती हरवली। त्याचं ॲपमध्ये त्याचं रान त्याला नाहीच। सगळ्याचे रानं चेंज झालेले आहेत, दुसरीकडे आमचं तर सापडलंच नाही। बीडच्या नेकनूर गावची रहिवाशी असलेली श्रुती आपल्या वडिलांचं शेतीचा शोध घेते, पण त्यांना आपली शेती काही सापडत नाही। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण बीडच्या पूरग्रस्त भागातील हे आजचं वास्तव आहे। इथं नेमकं काय घडलंय ते पहा। पुरामुळे श्रुतीच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। उभं पीक वाहून गेलं। सरकारी मदत मिळवण्यासाठी त्यांना आपल्या शेतीचा फोटो ई पीक पाहणी ऍप्लिकेशनवर अपलोड करायचा। महसूल अधिकाऱ्यांनी तशा सूचना शेतकऱ्यांना दिल्या, पण शेतात आल्यावर त्यांच्या समोर नवी समस्या उभी राहिली। शेतीमध्ये गेल्यानंतर लोकेशन दाखवत नाही। 1208 मीटर लांब असं दाखवते। 2-3 दिवस झाला आम्ही परेशान आहे। काय त्याच्यामुळे काय अडचण होते? त्याच्यामुळे लाईव्ह लोकेशन दाखवणं नाही, ते शेत सापडणं नाही। मग फोटो तुम्हाला ते कशासाठी हवंय? म्हणजे त्याच्यामुळे काय होणार? त्याच्यामुळे ई पीक पाहणी करायची फोटो पाहिजे, त्याच्यामुळे लोकेशन दाखवणं नाही राहणार। त्याला आता दगडापेक्षा इट कर मग म्हणल्यासारखं काहीतरी भेटेल ना। थोडं भेटेल किंवा जास्त भेटेल, त्याला जास्त भेटेल ते दुसऱ्याच्या रानात जाऊन म्हणजे हे करणारच आहे ना। कोणाला ना कोणाच्या रानात जे त्याचं ऍपमध्ये त्याचं रान त्याला नाहीच। सगळ्याचे रानं चेंज झालेले आहेत, दुसरीकडे आमचं तर सापडलंच नाही। कमीत कमी आम्ही दोघं बापले का ना 3-4 किलोमीटर फिरलोत, जमीनच सापडली नाही। पण ही समस्या केवळ श्रुतीच्या कुटुंबाला भेडसावते असं नाही, तर या गावातील अनेक पूरग्रस्तांसमोर हा प्रश्न उभा ठाकलाय। ई पाहणी ऍप्लिकेशनवर त्यांना आपलं शेत मूळ जागेपासून काही मीटर अंतरावर असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आपल्या नुकसान झालेल्या शेताचा फोटो ई पाहणी ऍप्लिकेशनवर कसा अपलोड करायचा असा प्रश्न पूरग्रस्त शेतकऱ्यांना पडला। पाहणी माझी पूर्ण झालेली नाही आहे, अजून पण नाही झालेली। मी केली, अर्धीच केली, ती पण दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन केली। म्हणजे तुमच्या शेतात नाही माझ्या केली? वैयक्तिक शेतामध्ये झालीच नाही। जे मला नुकसान दाखवायचं होतं ते तर लांबच राहिलं। फक्त ही शासनाने जी करून ठेवलेलं आहे, ही पाहणी तुम्ही करा, नुकसानीचे फोटो दाखवा आम्हाला, ते झालंच नाही। आम्हाला आमचे वैयक्तिक जी शेती नुकसान झालेलं आहे ते तर आम्हाला दाखवतच आलं नाही। ही पीक पाणी जर झाली तर आता जी काय सरकार शासन मदत देणार आहे ती मिळेल, आणि त्याच्यानंतर जे आम्ही विमा भरलाय तो पण जर आमची पीक पाणी असेल तर विमा ग्राह्य दिला जाईल, आणि तरच आम्हाला नुकसान भरपाई भेटेल किंवा भेटणार नाही। त्यामुळे आम्ही एवढं फिरून प्रयत्न करतो, कुठं तरी सापडतं जास्त फिरल्यावर, आणि त्यातलं बी एक्सपर्ट असेल तर त्याला जाते। मग त्या शेतात गेलो ते शेतकरी म्हणतो माझ्या शेतातलं काय घ्यायला लागलात? शेतातील पिकांची नोंद करण्यासाठी सरकारनं ई पीक पाहणी ऍप्लिकेशन तयार केलंय। स्मार्टफोनच्या माध्यमातून ई पीक ऍप्लिकेशनवर शेतकऱ्याला पिकाची डिजिटल स्वरूपात नोंद करता येते। या ऍप्लिकेशनमुळे शेतकऱ्याला 7/12 उतार्यावर पिकांची माहिती नोंदवता येते। विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा, शेती अनुदान आणि आपत्ती काळात मदत मिळवणं सोपं होतं। पण हे ऍप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी अडचणीचं ठरलंय। ई पाहणी ऍप्लिकेशनवर शेतीचं लोकेशन वेगळ्याच ठिकाणी दिसत असल्यामुळे पंचनाम्यासाठी शेतीचा फोटो पाठवायचा कसा असा प्रश्न बीडमधील शेतकऱ्यांना पडला। आता प्रशासन यावर कसा मार्ग काढतं याकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय। या अशा पद्धतीनं पंचनामे होणं योग्य आहे का? सरकारी अधिकारी बांधावरती न येता शेतकऱ्यांनीच त्यांची शेती शोधायची, तीही तांत्रिकदृष्ट्या चुकीची निघते। त्याच्यातून नवे वाद निर्माण होत आहेत। या सगळ्याला जबाबदार कोण असा प्रश्न आहे। केवळ आसमानीच नाही तर या शेतकऱ्यांवरती व्यवस्थेचं सुलतानी संकट सुद्धा घोंगावते। त्याकडे सरकारनं लक्ष देणं जास्त गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, नेकनूर।
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचा तडाखा बसलेला आहे. पूरस्थितीमुळे घरं, दारं, पिकांचं प्रचंड नुकसान झालं. आता पुढे काय असा मोठा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकलाय. त्यामध्ये कर्जबाजारीपणा आणि आताच्या पावसात शेतात पाणी साचल्यानं बार्शी तालुक्यातल्या कारी गावातील शेतकरी शरद गंभीर यांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यांची मुलगी श्वेतानं आपल्या बापाची आपबीती सांगितली आहे. तू होती का सवा? होते, पण असं वाटतच नव्हतं असं गेल्यावर भेटते तर कसं पण येऊन भेटते तर मला. कसं भेटते असं म्हणजे लय लाड करतात. माझ्या भाऊन माझा लाड होता जास्त. पप्पा काय म्हणायचं तुला? काय नको, नुसतं पोलीस होऊन दाखव म्हणायचे मला. आता पप्पा तुझे गेले तर काय काय कशी कमी गेले पप्पा तुझे? कर्ज होतं 15-15 मिनिटाला फोन असायचा सारखं. अर्धा तास आम्हाला, अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोन येतात. असं म्हणजे दमच नव्हता. सकाळी उठलं फोनच. एकदा फोन डबल घेतला. असं रडायचं पण म्हणजे असं आम्ही रानात आलो की सुट्टी दिवशी ती रडायचं गाळा धरून धरून. मम्मीच्या बी माझ्या बी रडायचं. मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचा फोन येतोय काय होतंय, तर सांगत नव्हतं. गप्प बसायचं. असं म्हणजे सहन करायची ही होती त्यांच्याकडे. मग त्यांनी सहन केलं असं केलं. आता काय वाटतं पप्पा गेले तुला? वाईट वाटतंय. म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय. सरकारकडून काय मागणी आहे तुझी? जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊ नये हीच आहे. नुकसान शेतात झालं तुमच्या? हो, सगळं ऊसात पण पाणी आहे. पेरूत आहे, लिंबूनी सगळीकडे पाणीच पाणी आहे. आणि पेरूला पाणी लागून आळ्या लागल्या. तर आता या मुलीची काही मदत केली जाते का ते बघावं लागेल. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी असं पाऊल उचलू नये यासाठी काय उपाययोजना केल्या जातात याकडेही लक्ष आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडातून 25 ते 50 हजार कोटी रुपये काढून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा अशी मागणी काल उद्धव ठाकरेंनी केली होती. यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली आहे. पंतप्रधानांनी सांगतो की पीएम केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाहीये. म्हणून ही काही जबाबदारी हे पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे. पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली. कोविड करता तो तयार झाला. 600 कोटी रुपये त्या फंडात आले. एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत. आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सीएजीच्या नॉर्म्सप्रमाणे कोविड करता तयार झालाय. त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही. त्यामुळे आता त्याच्यात नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे. तर मुख्यमंत्री फडणवीस हे पेशवे काळातील शहाणे असल्यासारखे वागतायत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवरून त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. राऊतांच्या टीकेवर नवनाथ बन यांनी पलटवार केलाय. तर ओला दुष्काळाच्या मागणीवरून रोहित पवार यांनीही फडणवीसांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस हे पेशवे काळातले शहाणे आहेत. ते सरकारी भाषा जशी नाना फडणवीस त्या काळात दाखवत होते, या राज्याच्या त्या काळातला प्रधानमंत्र्यांना किंवा शाहू महाराजांना एखादी जनतेची मागणी आली की ते नाना फडणवीस हे त्यांचे दप्तरदार होते. त्या पद्धतीनं आपले देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की ओला दुष्काळ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही. सुका दुष्काळ आहे म्हणजे पाऊस पडला नाही, पण नुकसान तेच आहे. शेतकरी हवालदिलच आहे. तर देवेंद्रजी फडणवीस काय आहेत, देवाभाऊ काय आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहेत. परंतु संजय राऊत मात्र दीड शहाणे आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेनं ओळखलंय. संजय राऊत कशा पद्धतीची भाषा तुम्ही वापरतायत?
खरं तर उद्धवजी ठाकरे हे बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, त्याच वेळेला जनाब संजय राऊत आलिशान अशा मर्सिडीज कारमध्ये बसून काजू बदाम खाताना दिसतायत. हा व्हिडिओ उभाटा गटाच्या अधिकृत पेजवरनं शेअर करण्यात आलाय. माता संजय राऊत साहेब जर मर्सिडीज गाडीमध्ये आले आणि त्याच्यावर तुम्ही टीका करतायत, तर मग आपण असं म्हणायचं की मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टरला गेले त्याच्यावर आम्ही टीका करायची का, विमानाने गोव्याला गेले त्याच्या बाबतीत आम्ही टीका करायची? एक तुम्ही समजून घ्या की देवेंद्र फडणवीस साहेबांचा विरोधी पक्ष नेता असणाऱ्याचे व्हिडिओ आपल्या सर्वांकडे आहेत. अजितदादा तिथं विरोधी पक्ष नेता असतानाचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत. अधिवेशनामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेता असताना तिथं त्यांनी सांगितलंय की तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्याला भरीव निधी तुम्ही तिथं द्या. पाहुयात पुढची बातमी. निलेश घायवळ टोळीतल्या गुंडांना पुणे पोलिसांनी धडा शिकवलाय. घायवळ टोळीतल्या 7 आरोपींची कोथरूड परिसरामध्ये धिंड काढण्यात आली आहे. घायवळची काही वाहनं पुणे पोलिसांनी जप्त केली आहेत. ज्या ठिकाणी गुंडांनी गोळीबार करत कोयत्यानं बार केले होते त्याच ठिकाणी या गुंडांची धिंड काढण्यात आली. दरम्यान गुंड निलेश घायवळ हा लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तपासातून ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. घायवळ परत येताच त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे. घायवळनं गुन्हेगारी कृत्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवलाय आणि त्यातूनच त्यानं लंडनमध्ये घर घेतल्याची माहितीही पोलिसांनी दिली. ह्या सर्व घटनेला अंजाम किंवा ह्या घटना त्यांनी केलेली असं निष्पन्न झाल्यानंतर काल हे सर्व निलेश घायवळ आणि त्याच्या सर्व जी टोळी आहे त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होती असा रोल निष्पन्न झाल्यामुळे त्या सर्वांवरती MCOC-नुसार गुन्हा दाखल केलेला आहे किंवा ते सेक्शन्स वाढवले आहेत आणि पुढचा जो आहे जे प्रकरण जे आहे ते मुख्य कोर्टात चालेल. म्हणजे आता निलेश घायवळ हा परदेशात आहे असे आपल्याला माहिती कळते. जरी असेल तर तो सुद्धा त्या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न म्हणजे या ठिकाणी सुरू आहेत.